या ठिकाणी प्रामुख्याने दत्तात्रय भरणे यांचा त्यांचा ओघ जास्त वाटतो, पण आज एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, कुठेतरी वातावरण फिरले असं वाटतंय का? 100% नक्कीच आपल्याला दिसतायत आजूबाजूला सगळे हे हर्षवर्धन भाऊंच्या समर्थनासाठी तिथे जमले। कशा पद्धतीने आता तुम्ही गावोगावी फिरताय, तुमचा प्रभाव या गावात जास्त आहे, ज्या गावात आता तुम्ही फिरताय, कसं वाटतंय, कसा रिस्पॉन्स आहे? अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। मी आज सकाळपासून अनेक गावांमध्ये आम्ही सर्वच जण, मी आणि माझे सहकारी अंकिता असतील, सागर आहे, वकील साहेब आहेत, आमचे राजवर्धन आहेत, आम्ही सर्वच जण फिरतोय आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे। या भागामध्ये शेरवी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण फार शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे। त्या शेतकऱ्याच्या आपल्याकडून आणखी भविष्यात काय अपेक्षा आहे? त्या शेतकऱ्यांच्याकडून आपल्याकडून काय अपेक्षा आहेत ना? आता ज्या काही अडीअडचणी आता लोकांना आहेत, त्यांना सामोरं जावं लागतंय, त्या फक्त शेरवी फाउंडेशनच करेल अशातला भाग नाहीये। हर्षवर्धन भाऊ निवडून आल्यावरती हर्षवर्धन भाऊच ते सगळं सोडवतील अशी मला खात्री आहे। या शेतकऱ्याच्या विद्यमान सरकारकडून त्यांच्या उत्पादित मालाच्या संदर्भात काय अपेक्षा भंग झाला असं तुम्हाला जाणवते? निश्चितपणे, म्हणूनच एवढी गर्दी तुम्हाला आज दिसते। बारामतीतलं काय वातावरण आहे? एक नंबर म्हणजे कोणासाठी एक नंबर? तुम्हाला माहिती, मी कोणाला रिप्रेझेंट करते? मी तुतारीलाच रिप्रेझेंट करते, म्हणजे एक नंबर मी माझंच बोलणार। मला बाकीच्यांचं काय करायचं? तुमच्या सुद्धा बारामती तालुक्यात मध्ये सुद्धा जी जनता आहे त्या जनतेला बदल हवाय असं दिसतंय एकंदरीत, तुम्हाला वाटलं ना? वाटलंय। वैनी साहेब, पवार साहेबांनी एक दिवसाचा संपूर्ण इंदापूर तालुक्याचा दौरा केलेला होता, बिझी शेड्यूल मधून देखील, आणि आज आपण देखील आपले सुपुत्र उभा असताना देखील इंदापूर तालुक्याचा दौरा करण्यासाठी आलेला आहात, तर कुठेतरी हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणण्यासाठी पवार कुटुंबियांनी मनावरती घेतलेलं आहे असं दिसून येतंय याच्यातून। माझ्या लेकीने मला बोलवलं म्हणून मी आले। वैनी साहेब, शेरवी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण इंदापूर तालुक्यात अनेक कामं केली, याचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना होईल का? का नाही होणार आणि का होऊ नये? माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला जर त्याचा फायदा असेल, मग तो कोणाचाही असो, त्याला जर फायदा होत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याला मदत करू। त्यांना ताई, तुम्ही भाऊंसाठी प्रचार करता, परंतु योगेंद्रदादांसाठी प्रचार करत नाहीत का? इंदापूर तालुक्यात तुम्ही प्रचार करता भाऊंसाठी? आजच आले, एकच दिवस आले। हो का? इतके दिवस आम्ही आता योगेंद्र दादांचाच करतोय आणि इथून आता झालं की मी तिकडेच जाणार आहे, बारामतीलाच जाणार आहे। काही तालुक्यातील ज्येष्ठ नेते ऐन निवडणुकीच्या काळात हर्षवर्धन पाटलांना सोडलेलं आहे त्यांनी। आताच जर वातावरण बघितलं तर कुठं ते बदल वाटतोय का? तसा बदल वाटतोय तुम्हाला की ते नेते असलेले जी नसलेली जी काही कमतरता? कोण नेते सोडून गेलेत आता मला काही माहिती नाही, कारण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीये। आमच्या बरोबर सगळी सर्वसामान्य मायबाप जनता आहे, सगळे शेतकरी आमच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे नेते नसलेलेच बरं। इंदापूर तालुक्यात लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होणार का? 200%। इंदापूरमध्ये 400% आणि बारामतीमध्ये 300%। का बरं बारामतीत का कमी टक्के? नाही, आमच्याकडे 3 नंबर आमचा आहे ना, त्याच्यामुळे आमच्या उमेदवाराचं 3 आहे, आमच्याकडं 3 नंबर आहे आणि इकडं 4 नंबर। वहिनी, कुठेतरी योगेंद्र पवार यांनी अजित पवारांना आव्हान दिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। जे अजित पवार फॉर्म भरून सांगता सभेला येत होते, ते अजित पवार आता प्रत्येक वाडी वस्तीवरती प्रचार करत आहेत, याकडे आपण कसं पाहताय? कसं आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला शेवटी त्यांच्या पक्षाचा पण त्यांना प्रचार करावा लागणारच आहे, त्यांचे ते स्वतः उमेदवार आहेत ना। 40 सभा चुकीचं काय आहे? 40 यापूर्वी कधी नव्हत्या ना, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, 40 सभा त्यांच्या शेड्यूल मध्ये आहेत असं आहे का? परंतु याच्यातूनच एक मेसेज जातोय का कुठेतरी, म्हणजे अजित पवारांना देखील हे आव्हान वाटू लागलेलं आहे? असं आता तुम्हीच हा प्रश्न मला विचारताय, म्हणजे एखादेच कदाचित वाटत असेल। हे शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, दुसऱ्या कोणाचा नाही, बोरीगाव शरद पवारांचा बालेकिल्ला। वकील साहेब, तुमचं काय मत आहे ह्याविषयी? काय ह्या गटामध्ये 100% येणार निवडून हर्षवर्धन पाटील? 100%? 100%। चला, थँक्यू।